मसाजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणी आज बीडमध्ये मोर्चा निघते आणि या मोर्चात सहभागी होण्यासाठी बीडचे खासदार बजरंग सोनवणे निघाले ते आता आपल्यासोबत आहेत। काय सांगाल संपूर्ण आजचं मोर्चाचं कसं असणार आहे सगळं? आता तुम्ही मोर्चासाठी रवाना झालात आहेत। या देशाला हलवून टाकणारी, काळीमा फासणारी, प्रत्येकाचं हृदय पिळवून टाकणारी घटना आमच्या केज तालुक्यातील मसाजोग या गावी 9 डिसेंबर रोजी संतोष देशमुख यांचा टॉर्चर करून जो मर्डर केला आहे ते घटना घडलेली आहे। या घटनेचा निषेध करणे, त्या मारेकऱ्याला लवकरात लवकर अरेस्ट करणे आणि फाशी देणे यासाठी आम्ही सर्व समाजातल्या सर्व घटकांनी, जाती धर्माच्या नाही तर सर्व जाती धर्माचे एकत्रित, सर्व कुठली राजकीय विषय नाही, सर्व पक्षीय सर्व लोकांनी एक निर्णय घेतला की आपण मोर्चा काढून एक निषेध नोंदवायचा। याच्यासाठी हा आज मोर्चा आयोजित केलेला आहे। हा मोर्चा साधारणतः 11चा टाईम जरी दिलेला असला तरी 12:30पर्यंत निघेल असा माझा अंदाज आहे। आता तिथले आयोजनकर्त्यांना सर्व काही माहिती असेल की किती वेळ लागेल, पण माझा एक असा अंदाज आहे की थंडीचे दिवस असल्यामुळे लोकांना थोडं सकाळी लवकर निघताना थोडा वेळ होईल आणि त्या हिशोबानं जी लोक रस्त्यातच राहू तर संपू नये म्हणून मी सर्वांना विनंती करणार आहे की सर्व येईपर्यंत थोडं थांबून आपण 12:30-1पर्यंत चालू होईल आणि साधारणतः जो काही वेळ लागेल तो ठरलेल्या रूटप्रमाणे हा मोर्चा होईल। या मोर्चामध्ये कोणकोणते नेते सहभागी होणार आहेत काय माहिती नाही? माझ्या माहितीप्रमाणे आमच्या पक्षाच्या बाबतीत विचार करायचा झाला तर आदरणीय जितेंद्र आव्हाड साहेब बाहेरचे नेते म्हणून येतील असं मला वाटतं आणि जिल्ह्यातले आम्ही खासदार आमदार म्हणून 2 जण आमच्या पक्षाचे आहोत, ते आम्ही तर हजर असणार नाही। त्याच्यामुळं बाकी कोण्या पक्षाचं कोण येणार आहे काय मला सांगता येत नाही, पण बरेच जण आम्ही हजर राहणार आहेत असं तुमच्या माध्यमातूनच मी बघितले, त्याच्यामुळे ते येतील। आज हत्येला 19 दिवस पूर्ण झाले, अद्यापही आरोपी अटक नाही आहेत। हेच तर आमच्या बीड जिल्ह्याचं दुर्दैव आहे की जी आदरणीय मुख्यमंत्री महोदय म्हणतात की आम्ही काहीही झालं तरी आरोपीला अटक करू, कठोर शिक्षा करू, आणि 19 दिवस झाले काहीही होत नाही। मी काल बाईट केला होता, कालच्या बाईटमध्ये सुद्धा मी म्हणलं होतं की खेद व्यक्त केला होता की एवढ्या दिवस तुम्हाला आरोपी का अटक होत नाही, आणि आज पण माझं तेच म्हणणं आहे की SIT नेमा, कोण म्हणते CID नेमा, कोण म्हणते बीडच्या यंत्रणेकडून तपास काढून घ्या, आणि यांनी आता तपास जो आहे तो CIDकडे पूर्ण दिला आहे। म्हणजे तो 302 जो मर्डर झाला आहे, मर्डरचे केस बऱ्याच दिवसापूर्वी 8-10 दिवसापूर्वी CIDकडे दिली। कालच रात्री ह्याची जी खंडणीची केस आहे आणि अट्रॉसिटीची केस आहे तिन्ही केस CIDकडे दिल्यात। CIDकडे एवढी यंत्रणा आहे का? CIDकडे देण्याचं मग काही खंडणीचा गुन्हा पण CIDकडे देण्याचं कारण काय, का दिला गेला आहे, आणि याच्यामध्ये लिंकिंग घेतेकांचं जर एकत्र असेल तर मग या सर्व आरोपींना का अटक होत नाही? आणि जर हे आरोपी तुम्हाला सापडतच नाहीत तर मग फरारी डिक्लेअर करा आणि त्यांच्या प्रॉपर्ट्या सीज करा। म्हणजे जर तुम्हाला हे आरोपी सापडतच नाही, तुम्ही एक 20 दिवस झाले सापडत नाही, माझं म्हणणं असं आहे की आणखी एक काय 4-8 दिवस घ्यायचे ते घ्या आणि तुम्ही तसं करा, नोटीस लावा त्यांच्या प्रॉपर्टीला, आरोपी फरारी डिक्लेअर करून टाका। हे सगळे तुम्ही दिल्लीत असेल किंवा मग आता महाराष्ट्रामध्ये हा विषय लावून धरला होता, याचं काही आउटपुट निघालं नाही असं वाटतं का? मी ह्या विषयाच्या सुरुवातीपासून म्हणजे राजकीय पक्षाचा एक घटक म्हणून किंवा मी लोकप्रतिनिधी या नात्यानं माझी जिम्मेदारी होती। माझ्या जिल्हा परिषद गटातील गाव होतं, मी ज्यावेळेस जिल्हा परिषदेला 17ला निवडून आलो त्यावेळेस, आणि खासदार झाल्यानंतर या गावातून जो मला ही खूप मोठ्या ताकदीचे ही सगळे लोक आहेत, आणि ही जी घटना माझ्या मतदारसंघात घडली म्हणून मला ज्यावेळेस कळलं, किडनॅपिंग झालं त्या क्षणापासून ते आजपर्यंत मी लढतोय आणि शेवटपर्यंत मी लढणार आहे। जोपर्यंत ही मारेकरी सापडणार नाहीत आणि त्यांना फाशी होणार नाही तोपर्यंत हा बजरंग सोनवणे लढतच राहणार आहे। बाकी मला कुठलं राजकारण करायचं नाही, मला जातीवाद करायचा नाही, मला जे करायचं आहे माझ्या कुटुंबाला, माझ्या या गरीबी एक मी एवढा मुलगा मारला त्याच्या कुटुंबाला, त्याच्या लहान मुलांना न्याय मिळवून देण्यासाठी मला झटायचं आहे। बाप्पा, तुम्ही याच प्रकरणामध्ये उपोषण करणार असल्याची माहिती येते काय? जर मी मीडियाला त्या दिवशी पण सांगितलेलं आहे की येणाऱ्या काही दिवसामध्ये म्हणजे 31 डिसेंबरपर्यंत जर ह्यांनी तपास नाही केला तर नवीन वर्षामध्ये आम्ही भूमिका घेऊ आणि मी स्वतः उपोषणाला बसेल। महात्मा गांधीच्या पुतळ्यासमोर दिल्लीच्या संसदेपाशी बसायचं का कुठं ह्याची चर्चा करून कुठं उपोषणाला बसायचं हा निर्णय आम्ही नंतर कळवू। म्हणजे येणाऱ्या नवीन वर्षामध्ये आम्ही उपोषणाला नक्की मी बसणार आहे। अंजली दमे यांनी एक खळबळजनक दावा केला की ह्या प्रकरणातील 3 आरोपींचा मर्डर झाला असं ते म्हणत। आता मला त्यांनी काय आरोप केला हे पण माहीत नाही, ते का बोलले असं हे पण मला माहीत नाही आहे। मी ते सर्व बघून आपल्याला नंतर माहिती घेऊन कळवेल। आजच्या दृष्टीतून तरी मला याच्यावर काही बोलता येणार नाही, मला याची माहिती नाही आहे। पण असं जर असेल तर ही गोष्ट
खूप गंभीर आहे. आणि मग याच्यासाठीच टाईमपास चालला होता की काय. आणि असं बरंच कुणीतरी म्हणलं की परवा कुठल्या ह्याच्या एक मी परत व्हिडिओ घेऊन बघितला की ह्याच्या जीवाला धोका आहे, त्याच्या जीवाला धोका आहे, म्हणजे त्यांनी अरेस्ट झालं तरच त्यांचा जीव तरी वाचू शकतो, नाही तर जीवसुद्धा जाऊ शकतो. मग असेही प्रकार जर घडत असतील तर हे किती भयान आहे, ही कल्पना करणंसुद्धा किती वाईट आहे. जरी एखाद्याचा मर्डर केला जातो आणि ह्याच्या पुढं मारेकऱ्यांनाच काहीतरी त्यांचा मर्डर होतोय असं तुम्ही म्हणताय, असं बोललं, ही जर अशी घटना असेल तर ती फार शरीरावर शहारे उमटणारी आहे. ही निंदनीय घटना आहे. ही मला माहीत नाही काय असेल त्याचं सत्य समोर येईल त्यावेळेस आपण बोलू. कैलास फळला अटक झाली होती, काही तासातच जामीनसुद्धा मिळाला, जे की बंदूक घेऊन हवेत गोळीबार. कायद्याच्या चौकटीमध्ये जाऊन त्यांना अटक झाली. कायद्याप्रमाणे बीड जिल्ह्यातले पोलीस यंत्रणा किती सक्षम आहे हे ते बीड जिल्ह्यातल्या पोलीस यंत्रणेनं दाखवून दिलं की त्यांची जामीन आणि लगेच सुटका. असेच प्रकार आमच्याकडे होतात. ज्यानं काही माशीसुद्धा मारले नाही, ज्याने काही कुठं वाकडंसुद्धा नजर केली नाही, अशावर खोटे गुन्हे हजारो होतात. आणि ज्यांनी काही गुन्हा केला त्यांच्यावर काहीच होत नाही आहे. याच ज्या कोणचे काय नाव घेतलं तुम्ही त्या फडानी आमच्या माधव जाधव यांनासुद्धा मारलं होतं. याचं समर्थनसुद्धा नेते मंडळीसुद्धा गप्पच बसतात, यांना अटक करा म्हणलं नाहीत. माझं म्हणणं होतं की ते आमच्या उमेदवाराबरोबर असणारा जो गार्ड आहे, ह्या गार्डनंसुद्धा आयविटनेस होऊन केस दाखल करायला पाहिजे होती त्यांच्यावर, आणि त्याच्यावर सुद्धा त्याला अटक करायला पाहिजे होती. आता LCB कुठं गेले? जर या गुन्ह्यातून यांची जामीन झाली तर LCBनं उचलायला पाहिजे होती या गुन्ह्यामध्ये मारलेल्या, का नाही झालं? आणि ही कायदा व सुव्यवस्था अशीच जर राहिली तर आमच्या बीड जिल्ह्यात कधी सुधारणा होणार नाही. मुंबईला दिल्लीला बसून नेते म्हणतील की आमच्या जिल्ह्याचं नाव खराब होईल आहे, त्याला जिल्ह्यात यावं लागतं आहे, जिल्ह्यात काम करावं लागतं आहे, जिल्ह्यात सर्वांना भेटावं लागतं आहे, जिल्ह्यातल्या लोकांच्या समस्या जाणून घ्यावं लागतात, तर कळतं की काय चाललं आहे. अरे एवढं जर सगळं आहे तर तुम्ही का या जिल्ह्यामधल्या लोकांना आधार देत नाहीत? बीड जिल्ह्यातल्या लोकांना येऊन समोर का बोलत नाहीत की ही जी झालं आहे त्याच्यावर तुम्ही तिथं मुंबईत बाईट देता, नागपूरमध्ये बाईट देता, कुठं देता, इथं जिल्ह्यात येऊन बोला आणि जिल्ह्यात येऊन लोकांना आधार द्या, पण ती दिला जात नाही. ही घटना अतिशय चुकीची आहे. आणि पोलीस यंत्रणा ज्या पद्धतीने नियुक्त झालेली आहे, ही पोलीस यंत्रणा जोपर्यंत बदलणार नाही, जोपर्यंत पोलीस स्टेशनचे PI जे इन्चार्ज आहेत, जे त्यांना ओरिजिनल चार्जचे PI तिथं पोस्टिंग होणार नाही आणि ही सर्व यंत्रणा बदलणार नाही, तोपर्यंत बीड जिल्हा सुधारणार नाही. वाल्मिक कराड यांच्या पत्नी त्याचबरोबर जिल्हाध्यक्ष यांची सिआयडी चौकशी झाली. त्या सिआयडी चौकशीनंतर जिल्हाध्यक्ष म्हणाले की विष्णू चाटेला आम्ही पक्षातून बाहेर काढलं, जो आरोपी आहे. आता काढलं तर ज्या दिवशी आरोप दाखल झाला त्या दिवशी का काढलं नाही? आणि मग तुम्ही केलं होतं तर आरोपीला जिल्हाध्यक्ष का केलं होतं? इथं तालुका अध्यक्ष आणि जे जिल्हाध्यक्ष म्हणतात हे जिल्हाध्यक्षवर काय बोलायचं, त्यांच्यावर बोलायसारखं त्या एवढ्या त्यांनी आता त्यांच्यावर का त्यांना CIDने घेतलं काय मला माहीत नाही आहे. पण काढायचं होतं तर घटना घडली त्या क्षणाला काढायचं ना. त्याचे 32-36 कॉल रेकॉर्ड आहेत असं झालं होतं. आणि त्यांना काढल्याच्या नंतर दुसऱ्या मिनिटात मी जर त्यांच्या जागेवर जिल्हाध्यक्ष असतो तर दुसऱ्या सेकंदात त्यांची हकालपट्टी केली असती. आणि 5 दिवस कोणाची वाट बघितली? कोणाचा आदेश पाहिजे होता? 6व्या दिवशी काढले. महाराष्ट्रातील सरपंच खत्रेमय असा कोणीही अनुमान लावू नये असं दरेकर म्हणाले. परवीन दरेकर सॉरी महाराष्ट्रातील जे काय घडला तर तुळजापूरचा सरपंचावर हल्ला झाला, अजून दुसऱ्या संतोष देशमुख ताजा असताना हल्ले सरपंचावर होत आहेत, तर ह्याचा अनुमान लावून वातावरण कोणी गढूळ करू नये असं परवीन दरेकर म्हणाले. परवीन दरेकर साहेब खूप मोठे नेते आहेत, ते फक्त मुंबईपुरते आहेत, त्यांना ग्रामीण भाग काय माहीत आहे, इथं काय चाललंय. आम्ही दिल्लीमध्ये मी खासदार झाल्यापासून प्रयत्न करतोय की माझ्या जिल्ह्यामध्ये मोठे मोठे उद्योग आले पाहिजे, त्यांनी उद्योगातून आपल्या तरुणांना काम मिळालं पाहिजे. आज बेरोजगारी एवढी आहे, तरुणांच्या हाताला काम नाही. याच्यातून या सगळ्या घटनांनी आम्ही हे प्रयत्न करतोय. आणि इथं खंडणीसाठी ह्यांची तळमळ होती, खंडणीसाठी हे काम आमचे इथले उद्योग होत नाहीत. हे जे टावर विंडमिल आहेत ना, ज्या आष्टीपासून सुरू झाल्या आहेत, ज्यांना जे आता इकडं धारूरच्या अंबाजोगाई परळीच्या पट्ट्यापर्यंत काम करायचे जिल्ह्यामध्ये, तर हे काम तुम्हाला मागच्या 5 वर्षापासून 6 वर्षापासून तिकडं होतं, आत्ता केजमध्ये आलं आहे. तर याचा जर प्रगती जर याला कुणी अडथळा नाही आला तर 2 वर्षात सगळ्यात जवळपास 4 कंपन्या याच्या आहेत असं कळतं आहे. या 4ही कंपन्या मिळून एवढ्या लवकर काम इथं होईल आणि आपल्या लोकांना रोजगार मिळेल, शेतकऱ्यांना मोबदला मिळेल. आणि यांची पण दादागिरी आहे, कंपनीवालीची सुद्धा दादागिरी आहे. हाच विषय नाही, कंपनीवाले सुद्धा गुंड बाळगत आहेत. कंपनीवाल्याकडे सुद्धा गुंड आहेत. कंपनीवाले सुद्धा आमच्या शेतकऱ्याला अन्याय करतात, शेतकऱ्याच्या जमिनी हडपतात, शेतकऱ्यांना पैसे देत नाहीत. तिथं दादागिरी करून ह्यांचेच गुंड
खंड मग ह्यांच्याच खंडाने ह्यांचं सगळं मिलीजुली बघत आहे. त्याच्यामुळे कंपनीचे जे काही लोक आहेत त्यांच्यासुद्धा चौकशा कराव्या लागतात. त्यांनी आणखी आत्तापर्यंत कुणाला काय काय दिलं, ही खंडणीचा गुन्हा दाखल केला, याच्या अगोदर कुणाला काय काय दिलं हे सुद्धा त्यांनी काढलं पाहिजे. आत्ता ते 5-6 वर्ष झालं इथं काम करतात. त्यांनी आष्टी पाटोद्यामध्ये काम केलं आहे, बीडमध्ये काम केलं आहे, इथं केलं. मग यांनी आत्तापर्यंत कुणाला काय दिलं हे सुद्धा त्यांनी काढलं पाहिजे. त्यांची सुद्धा चौकशी झाली. पहिल्यांदाच खंडणी मागितली अशी ह्याच्या अगोदर एक खंडणीचा गुन्हा झाला मेमध्ये, मग त्याचं काय झालं, तो गुन्हा मागं कसा गेला त्याचं काय झालं गेलं, ह्या पण सर्व गोष्टी आहेत ना. तुम्ही ज्या दिवशी शरद पवार कुटुंबांच्या भेटीला आले, ते देशमुखांच्या कुटुंबाच्या भेटीला, त्या दिवशी तुम्ही भाऊक झालता, तुमचं कंठ दाटून आलं होतं. बघा, ही घटनाच एवढी हृदयाला पीळ टाकणारी आहे. एवढी लहानीशी बाळ, तिची मुलगी जी आहे, त्या मुलीकडे ती रडायलेलं बघून मला कुणाच्याही डोक्यावरलं वडिलांचं छत्र गेल्यानंतर काय होतं आहे ही मी जवळून माझ्या काही लोकांचं बघितलेलं आहे. त्याच्यानंतर त्या मुलांचं काय होतं आहे, मुलांच्या बाबतीत एकतर लोकांचा बघण्याचा दृष्टिकोन, समाजाचा वागविण्याचा दृष्टिकोन, पुन्हा आर्थिक परिस्थिती, या सर्व गोष्टी, ते लहान मुलगा लहान मुलगी यांनी कसं जगायचं बिनावड. त्यांना असं स्वप्नात तरी वाटत होतं का की आमचे वडील आम्हाला भेटून गेले तर आता ते उद्याच्याला भेटणारच नाहीत, पण ते भेटले नाहीत. याच्यामुळं त्या मुलीच्या मी चेहरा बघत होतो, त्यांचं जे इमोशनल झालेली मुलगी किंवा तिला जी रडत होती ती बघून मला घाईवरून आलं. स्वाभाविक आहे. आज प्रकरणाला 19 दिवस पूर्ण झाले. तुमचं नेमकं काय, कोणावरती डोळा आहे, नेमकं तुम्हाला काय म्हणायचं? नाही, प्रकरणाला 19 नाही 20 दिवस झालेत आज, पण माझा कुणावर डोळा आहे ह्याच्यापेक्षा डायरेक्ट डिक्लेअरच केलं ना पोलीस यंत्रणेनं की हे 5-7 जणांनी खून केलेला आहे, मर्डर केलेला आहे, त्याच्यातले 4 पकडलेत आणि 3 राहिलेत, त्याची लिंक खंडणीची आहे. मग ह्याचा मास्टर माइंड कोण आहे? कारण ती मुलगी बोलताना काय म्हणली, माझ्या डोळ्यात पाणी त्या दिवशी, याचं कारण आहे तिचं किती एवढी लहान वय आहे, तिचं 11वीला आहे ती मुलगी काय म्हणली, साहेब म्हणजे पवारसाहेबाला सांगत होती, तुम्ही यांना सगळ्यांना या 7 आरोपीला अटक कराल, यांना तुम्ही फाशी द्याल, पण याच्या मास्टर माइंड पकडा, नाही तर दुसरे 7 तयार करेल तो. ही किती मोठा विचार आहे त्या मुलीचा, आणि त्या लेकराचं किती कौतुक केलं पाहिजे. हा विषय खूप मोठा आहे. त्याच्यामुळे या सर्व विषयाशी गांभीर्यानं बघितलं पाहिजे. म्हणूनच मी त्या दिवशी जी बोललो ती हा विषय आहे. शरद पवार आज सहभागी होणार असल्याची चर्चा होती, मग खरंच सहभागी होणार आहेत का आजच्या मोर्चामध्ये? नाही, आदरणीय साहेबांचा तसा प्रोग्राम आज आलेला नाही आणि प्रोग्रामला साहेब येतील असं मला वाटत नाही. आजच्या मोर्चाचा किती प्रभाव पडेल वाटेल तुम्हाला, नेमकं कसं? बघा, लोकशाहीमध्ये जो आपल्याला लोकांना दिलेला अधिकार आहे ती लोक बजावत आहेत, आणि लोकांच्या एवढं प्रेशर असल्यानंतर यंत्रणेनं लवकरात लवकर याचा तपास करावा, त्या जी कोण मारेकरी त्याला फाशी द्यावी आणि न्याय द्यावा एवढी भावना आहे. जी कोणी खंडणीखोर आहेत त्यांची लिंकिंग असेल तर त्यांना सुद्धा 302 मध्ये ॲड करावा, एवढीच मागणी आहे. तुम्ही आता बोलताना म्हणाले की डिसेंबरच्या अखेरपर्यंत जर न्याय नाही मिळाला त्या कुटुंबाला तर मी उपोषण करणार. तुमच्या संघ अजून कोणी नेते उपोषणाला बसणार आहेत का? काही चर्चा झाली का कुणासोबत? माझी कुणासोबतही चर्चा झाली नाही किंवा मी चर्चा करून हा निर्णय नाही आहे. हा निर्णय माझा स्वतःचा आहे आणि बीड जिल्ह्याचा खासदार म्हणून ज्यांनी मला निवडून दिलं त्यांच्यासाठी न्याय देणं हे माझं, मिळवून देण्यासाठी झटणं हे माझं, शेवटपर्यंत लढणं हे माझं काम आहे. लढाईतूनच मी निवडणूक जिंकलो आहे, त्याच्यामुळे मी लढाई करत राहणार शेवटच्या क्षणापर्यंत. त्या कुटुंबाला, आमच्या सर्व घटकाला, या परिसराला न्याय देण्यासाठी मी झटणार म्हणजे झटणार. निश्चितच हे होते बीडचे खासदार बजरंग बाप्पा सोनवणे. या कुटुंबाला 31 डिसेंबरपर्यंत जर न्याय नाही मिळाला तर येणाऱ्या नवीन वर्षामध्ये मी उपोषण करणार असल्याचंही त्यांनी सांगितलं आहे. कॅमेरामन अमित आडेसह मी रमेश चेंडके, TV9 मराठी, केज, बीड. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.